चुलीमध्ये जर आपण ओली लाकडं घातली तर ती चूल पेटायला खूप त्रास देते. बरोबर. त्याच पद्धतीने आपल्या शरीराचं पण होतं. बाहेरचं दमट हवामान आणि आपलं शरीर हे एकमेकांशी कनेक्ट व्हायला थोडासा वेळ जातो आणि त्यामुळे ह्या काळामध्ये अग्निमंद होतो. मग अग्निमंद झाल्याची सगळी लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसतात बघ. म्हणजे पचनशक्ती कमी होते, भूक कमी लागते, कफाचे आजार, सर्दी, खोकला, ताप ह्या काळामध्ये होतो. पोटात गुब्बारा भरल्यासारखं वाटणं, गॅसेस, ऍसिडिटी, ब्लोटिंग ह्या सगळ्या गोष्टी जास्त जाणवतं. पण ह्या काळात जास्त जाणवतं. वात, पित्त, कफ असे 3 दोष सांगितलेत आयुर्वेदामध्ये. स्पेसिफिक काळामध्ये स्पेसिफिक दोषाचा प्रकोप होतो. मग ह्या काळामध्ये वात दोषाचा प्रकोप होताना दिसतो, म्हणून पंचकर्मातली बस्ती नावाची कन्सेप्ट सांगितली. हो, ती याच काळात करावी. ह्या काळात वर्षा ऋतूमध्ये, स्पेसिफिकली वर्षा ऋतूमध्ये करायची. पण ती आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने करायची आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन करायची. ह्याला पण खूप महत्व आहे. लंघनम परम औषधम असं आयुर्वेदाने सांगितलंय. फास्टिंग इज अ सुप्रीम मेडिसिन आयुर्वेदाने सांगितलंय. नंबर 1चं मेडिसिन हे फास्टिंग म्हटलंय. आणि ह्याच्यामध्ये सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे. म्हणजे ऑटोफेगी नावाची एक कन्सेप्ट आहे जी मॉडर्न सायन्सने सांगितली. आपल्या शरीरातले जे डेड सेल्स आहेत, जुने झालेले सेल्स आहेत, त्याला गिळंकृत करण्याचं काम हे फास्टिंगने होऊ शकतं आणि तुम्हाला जे नवीन सेल्स निर्माण होतात ते चांगल्या क्वालिटीचे बनतात. त्यामुळे फास्टिंग इज अ सुप्रीम मेडिसिन. तर आयुर्वेद हे पण सांगतात की तुम्ही काय खाताय, कधी खाताय आणि प्रमाणात खाताय का. सो प्रमाण पण खूप महत्वाचं आहे. काही लोक खिचडी खाताना भरपूर प्रमाण घेतात किंवा वरीचे तांदूळ खूप खातात. मग तुम्हाला केवढी भूक आहे, काय भूक आहे, तुम्ही न्याहारीला खाताय, तुम्ही दुपारच्या जेवणाला की रात्रीच्या जेवणाला खाताय, म्हणजे वेळ पण खूप महत्वाची. आता चूक किंवा बरोबर मध्ये उत्तरं द्यायची आहेत तुला. ओके. धार्मिक परंपरा आणि वैद्यकीय उपचार या एकच गोष्टी आहेत. चूक. सणांच्या पदार्थांमध्ये त्या ऋतूत उपलब्ध होणाऱ्या घटकांचा समावेश असतो. बरोबर. चातुर्मासात प्रत्येक व्यक्तीने 4 महिने दही पूर्णपणे बंद केलंच पाहिजे. चूक. चातुर्मास हा आयुर्वेदातील स्वतंत्र असा ऋतू आहे. नाही. चूक. पावसाळ्यात तुलनेत पचनशक्ती कमी होऊ शकते. बरोबर. आज आपल्या स्टुडिओमध्ये नेहा करंदीकर जोशी आल्या होत्या आणि चातुर्मासामध्ये आपण जितके काही उपवास करतो ते उपवास कसे केले पाहिजेत आणि आयुर्वेद काय सांगतं, आपलं शरीर उत्तम राहण्यासाठी काही नियम हे पूर्वीपासून घालून दिलेले आहेत. ते आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. त्यांनी इतक्या छान पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं आजच्या पॉडकास्टमध्ये समजून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की हा चातुर्मास जर सगळ्यांना अगदी हेल्दी पद्धतीनं घालवायचा असेल आणि तुम्हाला सगळ्या सणांचा आनंद घ्यायचा असेल तर हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण सणवार आणि आयुर्वेद, आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, मी हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर सोप्या पद्धतीनं उत्तरं मला मिळालेली आहेत. त्यामुळे तुम्हाला हा खूप उपयोगी ठरेल. नक्की बघा. नमस्कार नेहा करंदीकर जोशी. आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. मी तुझे खूप रील्स बघत होते आणि तू ज्या पद्धतीनं समजावून सांगतेस त्या रीलमधून ते विषय इतके छान तू सांगतेस, तर मला असं वाटलं की तू आमच्या स्टुडिओत यायला पाहिजे आणि माझ्या सबस्क्रायबर्सला सुद्धा थोडी याची मदत व्हायला हवी. बरोबर. म्हणून मी खरं तर तुला बोलवलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन तू इथे आलीस. खूप खूप थँक्यू. तुलाही थँक्यू, कारण का लहानपणापासून मी तुला बघते स्क्रीनवरती आणि माझा कॉन्टेंट बघून तू मला बोलावलंस. फक्त डॉक्टर नाही पण कॉन्टेंट बघून बोलावलंस, त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुझे. आजचा विषय हा घेण्यामागचं कारण तुझ्या चॅनेलवर किंवा तुझ्या ज्या अकाउंटवर तू चातुर्मासाबद्दल खूप छान सांगतेस. मी ते बघितले होते गोष्टी आणि त्यातून मला आणखीनही प्रश्न पडले काही. मी म्हटलं की हे आज आपण बोलूया. सो चातुर्मास म्हटल्यानंतर उपवास येतात. बरोबर. मुळात आधी चातुर्मास म्हणजे काय आणि त्यामध्ये जे आपण उपवास करतो ते कोणते कोणते आणि काय कशा पद्धतीचे असतात, इथून सुरुवात करूया. ओके. तू विचारल्याप्रमाणे चातुर्मास म्हणजे काय.
तर चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ, सुमारे 4 महिन्यांचा काळ म्हटलं जातं. त्याला म्हटलं जातं चातुर्मास. चातुर्मास हा शब्दामध्ये 4 हा अंक आहे बघ. सो सुमारे 4 महिन्यांचा काळ आहे हा. आणि चातुर्मासाला इतकं महत्त्व का आहे, कारण का शरीर हे आपलं सतत चेंज होत असतं ऋतूनुसार. मग या चातुर्मासामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही गोष्टी पाळायला सांगितल्या, ज्या आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आपण पाळत आलोय नाही आलोय, ते आपल्याला रिमाइंडर ह्या स्वरूपामध्ये व्हावं म्हणून मी चातुर्मासाला नेहमी प्रमोट करत असते. जसं आपण म्हणतो चातुर्मास, तर त्याच्यामध्ये ऋतूंचा संबंध आयुर्वेदाने सांगितलाय. जसं वर्षा ऋतू ज्याच्यामध्ये आत्ता चालू आहे, वर्षा ऋतू, श्रावण भाद्रपद महिने हे 2 महिने त्याच्यामध्ये येतात. आणि नंतर येणारा शरद ऋतू हा पण चातुर्मासातच येतो. तर तेही म्हणजे तोही ऋतू त्यामध्येच येतो, ज्याच्यामध्ये अश्विन आणि कार्तिक महिना येतो. हे चातुर्मासामध्ये दोन्ही ऋतू येतात. तर ह्या दोन्ही ऋतूंचा सुद्धा संबंध आपल्या आरोग्याशी आहे. बरं. आयुर्वेद काय आहे, तर आयुष्याचा वेद, आरोग्याचा वेद. मग आपल्याला आरोग्य कसं टिकवायचं आहे ह्याचं सांगणारं म्हणजे आयुर्वेद. मग आयुर्वेदाने ह्या काळामध्ये चातुर्मासामध्ये आपल्या पूर्वजांनी पण आपल्याला तेच सांगितलंय आणि आयुर्वेदानेही तेच सांगितलंय की कांदा लसूण वर्ज करा, उषपान करा म्हणजे कोमट पाणी प्या, उपवास करा जसं तू म्हटलीस त्या पद्धतीने. वेगवेगळ्या प्रकारची व्रत वैकल्य उपवास ह्या काळामध्ये चातुर्मासामध्ये येतात. ह्यामध्ये क्लायमेट चेंज होतं बघ, कधी उष्ण कधी थंड, पण दमट असतं वातावरण. मग हे दमट वातावरण आहे, ज्या मनाने आपल्याला उन्हाळ्यात भूक लागते त्या मनाने पावसाळ्यात भूक लागत नाही, पण हिवाळ्यामध्ये मात्र आपली भूक वाढते. सो हे सतत चेंज होत असतं. मग आपली बॉडी आणि आपल्या सगळ्या गोष्टी पण आपल्या ऋतूनुसार चेंज होतात. आपली पचनशक्ती त्याच्यानुसार चेंज होताना दिसते. जसं आपल्याला हिवाळ्यात खूप भूक लागते, जसं बाहेर थंड हवामान आहे पण आपल्याला भूक मात्र भरपूर लागते. पण त्या मानाने वर्षा ऋतूमध्ये आणि चातुर्मासामध्ये आपल्याला भूक कमी लागते. भूक कमी लागते त्याचं कारणही तसंच आहे की बाहेरचं दमट वातावरण हे आपली भूक मंद करतं. अर्थातच अग्नी ही जी कन्सेप्ट आयुर्वेदाने सांगितली तो मंद होतो, त्याला मंदाग्नी असं म्हटलं जातं. आणि हा अग्नी मंद झाल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. मग त्याच्या आजूबाजूने आयुर्वेदाने विचार केला की चातुर्मासामध्ये काय गोष्टी पाळायच्या, काय करायचं, काय नाही करायचं. म्हणून उपवास, की आपल्याला थोडंसं विश्रांती द्यायची, पोटाला विश्रांती द्यायची, स्वतःशी पुन्हा कनेक्ट करायचं आहे. कारण का आयुर्वेद सांगतं उपवास ही गोष्ट फक्त शरीराशी निगडीत नाही आहे, मन आणि शरीर या दोन्हीशी निगडीत आहे. त्याला स्पिरिच्युअल कनेक्ट पण आहे. कारण का उपवास करताना आपल्याला पण माहिती आहे ना, बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो आज माझा उपवास आहे. सो प्रत्येकाला सहन होतो असं नाही आहे. श्रावण महिन्यामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे उपवास आपल्याकडे असतात, म्हणजे सांगितलेत बघ. निर्जळी उपवास, निर्जला एकादशी नावाची एक आहे येते, एकभुक्त. काही कम्युनिटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवास ह्या चातुर्मासामध्ये येतात. फक्त भाजकं अन्न खाऊनच उपवास करायचा, म्हणजे उपवास असं नाही पण भाजकं अन्नच खायचं. एकभुक्त उपवास असतो, म्हणजे एकाच वेळेला जेवायचं फक्त. अशा प्रकारचे सुद्धा उपवासच आहेत हे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की उपवास ही कन्सेप्ट अशी आहे की साबुदाणा खिचडी खायची, वरीचं तांदूळ खायचे आणि उपवास करायचा, किंवा दिवसभर काही खायचं नाही, निर्जला एकादशी म्हणजे अजिबातच पाणीही न पिता केला जाणारा उपवास, तोही प्रकार आहे उपवासाचा. सो आयुर्वेद ह्याच्यामध्ये खूप खोलात जाऊन विचार करतं. कसा विचार करतं तर वय म्हणजे तुम्ही बालक आहात, वृद्ध आहात, म्हणजे अगदी लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती ज्यांना हा उपवास सहनच नाही होणार आहे, मग त्यांनी करू नये असं त्यांनी डायरेक्टली सांगितलंय. आयुर्वेदामध्ये हे सांगितलंय. तुमचं व्याधी म्हणजे तुम्हाला कुठले मेडिकेशन्स चालू आहेत, पथ्य पाणी चालू आहे, तर तुम्ही ह्याचा नक्की विचार करा की आपल्याला हा उपवास झेपणार आहे की नाही झेपणार आहे. ऋतू कसा ऋतू आहे, उन्हाळ्यामध्ये एखाद्याने निर्जळी उपवास करायचा ठरवला तर त्याला तो झेपणार आहे का? गर्भवती स्त्रीने जर करायचा ठरवला तर तिला झेपणार आहे का? सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेदाने सांगितला ह्याच्यामध्ये. वय, व्याधी, ऋतू आणि चौथं महत्त्वाची गोष्ट सगळेजण विचारतात आपली मेंटल स्ट्रेंथ. आपल्या आजूबाजूला काही लोक असतात बघ की त्यांची मेंटल स्ट्रेंथ तेवढी चांगली नसते, त्यांचा मनावरती कंट्रोल नसतो आणि
त्याच्यामुळे त्यांना तो उपवास सहन होत नाही. किंवा काही लोकांचं त्यांची प्रकृती तशी असते, जसं पित्त प्रकृतीचे लोक सांगितले की त्यांना दर 2 किंवा 3 तासांनी भूक लागते. मग त्यांना ही उपवास ही कन्सेप्ट झेपणारच नाही. मग कसं मन आणि शरीर तुमचं कनेक्ट होणार एकमेकांशी. बरोबर. म्हणून मग ते उपवास आणि लघु आहार बरोबर याच्यातही फरक आहे ना. नक्की. हां, तर ते आयुर्वेद उपवास आणि लघु आहार यातला फरक काय सांगतो? बरोबर. उपवास आणि लघु आहार याच्यात मुळातच जसं आपण सांगतो उपवसन हा शब्द आहे आयुर्वेदाने. उप म्हणजे जवळ राहायचं, वास म्हणजे स्वतःच्या जवळ किंवा भगवंताच्या जवळ राहायचं. तर 3 प्रकारचे उपवास वेगळे वेगळे वर्णन केलेत. मोनो फ्रूट फास्टिंग ह्या टाईपचं आहे, म्हणजे फ्रूटच खायचं, जेव्हाही भूक लागेल त्यावेळेला फळच खायचं. दुसरं म्हणजे उषपान, म्हणजे कोमट पाणी पिऊनच उपवास करायचा. तिसरा म्हणजे निर्जळी उपवास, म्हणजे अजिबात पाणीही न पिता उपवास. लघु आहार, ज्यांना हे काहीही सहन होत नाहीये पण तुम्हाला उपवासाचे किंवा पोटाला विश्रांती द्यायची आहे, तर लघु या शब्दातच आहे लंघन किंवा लघु, म्हणजे तुम्ही पचायला सोपं, हलकं, लवकर पचणारं आहार घ्यायचा. म्हणजे अगदी आपल्या प्रत्येक घरामध्ये लघु आहार हा बनवला जातो बघ ना. मूग डाळ तांदूळाची खिचडी अतिशय चांगला लघु आहार आहे, खूपच सोपा आहे पचायला. आणि हा लघु आहार म्हणजे ज्यांना ह्या 3 प्रकारचे उपवास सहन नाही होणार आहेत त्यांनी लघु आहार घ्यायला अजिबात हरकत नाहीये. आपल्याला जेव्हा बरं वाटत नसतं त्यावेळेला आपली आई आजी बघ ना की आपल्याला लघु आहार देते. मुगडाळ तांदूळाची खिचडी म्हण, पातळ पेज, भात, लाह्यांचं पाणी, हा सगळा लघु आहार झाला जो आयुर्वेदाने सांगितलाय. आता आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या आणि दिनचर्याला खूप महत्त्व आहे. ऋतूप्रमाणे आपली दिनचर्या कशी असावी, तर याबद्दल म्हणजे आता या चातुर्मासामध्ये हे जे सणवार येतात आणि जो ऋतूकाळ आहे त्याचा दिनचर्येवर कसा परिणाम होतो आणि त्यावेळेला कशी असायला हवी? ओके. पहिले तर दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या सांगितल्यात आयुर्वेदाने, पण तरीही त्या एकमेकांशी निगडीत आहेत. दिनचर्या याचा अर्थ दिवसभरामध्ये काय काय करावं, चरण म्हणजे चर्या, कसं वागायचं, काय करायचं, ह्याला म्हणतात दिनचर्या. ऋतुचर्या ह्याच्यातच आलं की ऋतूनुसार त्याच्यामध्ये बदल कसे करायचे, तुमच्या दिनचर्येमध्ये त्या स्पेसिफिक ऋतूनुसार बदल कसे करायचे म्हणजे ऋतुचर्या. दिनचर्या ह्याची सुरुवातच आयुर्वेदाने ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत अशी सांगितली आहे, म्हणजे सूर्योदयापूर्वी तुम्ही उठायचंय पहिले, तर इथून सुरुवात होते. मग मल उत्सर्जन सांगितलंय, त्यानंतर दंतधावन गंडूष सांगितलंय, उषपान सांगितलंय म्हणजे कोमट पाणी प्यायला सांगितलंय, हे आयुर्वेदात सांगितलंय, हे दिनचर्येमध्ये सांगितलंय. उषपान सांगितलंय म्हणजे कोमट पाणी प्यायला सांगितलंय. त्यानंतर व्यायाम, अभ्यंग, सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यंग म्हणजे तेलाने संपूर्ण अंगाला किंवा चेहऱ्याला सुद्धा मसाज करणं, मालिश करणं म्हणजे अभ्यंग करणं. स्नान, त्याच्यामध्ये पण उद्वर्तन, उत्सादन म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये उठणं म्हणतो त्याचा वापर सांगितलेला आहे. इथपर्यंत आयुर्वेद इथे थांबत नाहीये. त्यांनी दुपारी म्हणजे न्याहारी 9च्या आधी, त्यानंतर दुपारचं जेवण 12 ते 1 या वेळेमध्ये एवढं सांगितलंय. आणि वामकुक्षी सुद्धा सांगितलेली आहे, म्हणजे डाव्या कुशीवरती झोपणं, हे सुद्धा दिनचर्येमध्ये सांगितलंय. आणि आयुर्वेद का महत्त्वाचं माहिती आहे का, कारण तो इथे थांबत नाही, तो रात्रीचर्या पण सांगतो, म्हणजे रात्री काय करायचं हे पण सांगतो. जेवणाचं तर सांगितलेलंच आहे, 7:30, 8, 7च्या दरम्यान जेवायचं, म्हणजे लवकर जेवायचं आता सगळ्यांनाच माहिती झालंय मेटाबॉलिझमच्या दृष्टीने आणि अनेक फायदे आहेत त्याचे. पण त्याच्या आधी म्हणजे झोपण्याच्या आधी 2 महत्त्वाच्या गोष्टी आयुर्वेदाने सांगितल्यात. प्रार्थना ही गोष्ट सांगितली आहे. हा म्हणजे आपण ज्या देवाला मानतो, आपण ज्या गुरूंना मानतो त्यांना वंदन करायला सांगितलंय. आणि पादाभ्यंग नावाची कन्सेप्ट सांगितलंय. पादाभ्यंग म्हणजे पायाला रात्री झोपताना तेल लावून झोपायचं. अगदी तुम्हाला पायाला लावण्याची भीती वाटत असेल तर शिर म्हणजे डोक्याला, श्रवण म्हणजे कानांना आणि पाद म्हणजे पायांना, इथे तरी तेल लावा आणि झोपा. ही रात्रीचर्या सुद्धा आयुर्वेदाने सांगितली आहे, ती कुठल्याही मॉडर्न मेडिसिन मध्ये नाहीये बघ. म्हणूनच आयुर्वेद हा आयुष्याचा वेद म्हणते ना मी, तो कायम त्याच्यासाठी म्हणते. पण चातुर्मासात या गोष्टी आवर्जून कराव्याच. नक्की कराव्या. काय कारण? ऋतू बदलतोय,
आपलं शरीर बदलतं, आपल्या शरीरामध्ये बदल घडतात, त्याचं व्याधीमध्ये कन्व्हर्जन होऊ नये हा एक पॉईंट, म्हणजे आपल्या कुठल्याही आजारामध्ये कन्व्हर्जन होऊ नये हा एक पॉईंट. पण मला ही गोष्ट जाणवली माझ्या पेशंटच्या बाबतीत आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत, तुम्हाला जरी व्याधी झाला तरी त्याच्यातून पटकन रिकव्हरी व्हायला ह्या ऋतुचर्येचा आणि दिनचर्येचा खूप फायदा होतो. त्यामुळे ह्या ज्या स्टेप्स सांगितल्यात किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना, ह्या रिकव्हरीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे श्रावण महिना किंवा आता चातुर्मास ह्याच्यामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तू मगाशी म्हणालीस तसं की आपला अग्नी मंदावतो, म्हणजे पचनशक्ती कमी होते. बरोबर. काय कारण आहे याचं? जर आपण आता श्रावण महिना किंवा चातुर्मास बघितला तर शीत आणि उष्ण अशा दोन्ही प्रकारचं वातावरण आहे. दमट आहे, आर्द्र आहे. मग हे जे वातावरण आहे ते आपला अग्नी मंद करतं. सोपं उदाहरण देते, मस्त उदाहरण आहे, चुलीचं उदाहरण. चुलीमध्ये जर आपण ओली लाकडं घातली तर ती चूल पेटायला खूप त्रास देते. बरोबर. त्याच पद्धतीने आपल्या शरीराचं पण होतं. बाहेरचं दमट हवामान आणि आपलं शरीर हे एकमेकांशी कनेक्ट व्हायला थोडासा वेळ जातो आणि त्यामुळे ह्या काळामध्ये अग्निमंद होतो. मग अग्निमंद झाल्याची सगळी लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसतात बघ. म्हणजे पचनशक्ती कमी होते, भूक कमी लागते, कफाचे आजार, सर्दी खोकला ताप ह्या काळामध्ये होतो, पोटात गुब्बारा भरल्यासारखं वाटणं, गॅसेस, ऍसिडिटी, ब्लोटिंग, ह्या सगळ्या गोष्टी जास्त जाणवतं. पण ह्या काळात जास्त जाणवतं. त्याचं कारण म्हणजे पचनशक्ती मंदावणं हे असतं. म्हणूनच पंचकर्म करायला सांगतात का या काळामध्ये? हो, एस्पेशली वाताचा या काळामध्ये प्रकोप आहे सांगितलेला. वात, पित्त, कफ असे 3 दोष सांगितलेत आयुर्वेदामध्ये. स्पेसिफिक काळामध्ये स्पेसिफिक दोषाचा प्रकोप होतो. मग ह्या काळामध्ये वात दोषाचा प्रकोप होताना दिसतो, म्हणून पंचकर्मातली बस्ती नावाची कन्सेप्ट सांगितली. हो, ती याच काळात करावी. ह्या काळात वर्षा ऋतूमध्ये, स्पेसिफिकली वर्षा ऋतूमध्ये करायची. पण ती आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने करायची आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन करायची. ह्याला पण खूप महत्त्व आहे. उपवास करणं हे आपल्याकडे काय म्हणतात, पिढ्यानुपिढ्या आलेलं आहे, परंपरेनुसार आहे म्हणून बरेच जण करतात. काही जण देवाची उपासना आराधना करण्यासाठी करतात. पण निर्जळी उपवास हा तसा घातक ठरू शकतो काही जणांना. बरोबर. कोणी तो करूच नाही. म्हणजे काय कंडिशन असेल तर त्यांनी निर्जळी उपवास करायचा नाही. बरोबर. मी सांगितलं मगाशीच आपलं बोलणं झालं आहे ह्या विषयावरती की आयुर्वेदाने काही प्री रिक्विजिट्स सांगितलं. वय म्हणजे तुमचं अगदी बालक किंवा अगदी वृद्ध व्यक्ती ज्यांना हे सहन होणार नाहीये त्यांच्यासाठी नाही म्हणून सांगितलं. व्याधी म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्याधी आहे, जसं आता सिम्पल उदाहरण देते, डायबिटीस, यू आर ऑन द मेडिकेशन, तुम्ही काहीतरी गोळ्या घेताय, मग तुम्ही निर्जळी उपवास करून कसं चालेल तुम्हाला. सो व्याधी ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. रिकव्हरी होते कुठल्या तरी आजारातून तुमची, मग तुम्हाला निर्जळी उपवास करून नाही चालणार आहे. यू आर ऑन द मेडिकेशन, काहीतरी तुम्ही औषधं गोळ्या घेताय, मग तिथे करून नाही चालणार आहे. ऋतू आत्ता निर्जळी उपवास करून तुमच्या सहनशक्तीनुसार चालू शकतो, पण हाच एखाद्याने उन्हाळ्यामध्ये केला तर त्याला डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे ऋतू ही आयुर्वेदाने खूप महत्त्वाचं सांगितलं आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. पण म्हणजे चातुर्मासामध्ये तसे निर्जळी उपवास केले तर हरकत नाही. हो, कारण तेव्हा ती जी निर्जला एकादशी आहे ती याच काळात येते ना. येते. बरोबर. ती येते याचा अर्थ ती पूर्वी सुद्धा केली जात होती. हो, अगदी. म्हणूनच ते अजूनही केली जाते. म्हणूनच ते असणार खरं सांगायला गेलं. पण बीपी पेशंट असेल कोणी, बरोबर, किंवा आता PCOS मुळे सुद्धा काय होतं, आपल्या हार्मोन्सचे इश्यूज हे आपल्या आहाराशी खूप निगडीत असतात. त्यासाठी काय सांगशील तू की त्यांनी करावं की करू नये? मी हे जे प्री रिक्विजिट सांगितले ना त्याला टिक मार्क होतं का बघावं. म्हणजे वय तुमचं बालक, वृद्ध, गर्भवती स्त्रियांनी नाही, ऋतू आत्ताचा चांगला करायला हरकत नाही, सहनशक्ती बघा स्वतःची, प्रकृती सांगितली, पित्त प्रकृतीचे आणि सुकुमार अतिशय नाजूक लोक ह्यांनी करूच नाहीये हे सांगितलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर पित्त प्रकृतीच्या लोकांना दर 2-2 किंवा 3-3 तासांनी 4 तासांनी भूक लागते. मग त्यांचं मन आणि शरीर कनेक्ट होत नाही, मग त्यांनी करूच नाही असं सांगितलं. सो हे टिकमार्क होत आहेत का सगळे हे बघावं आणि मग त्याच्यानुसार करायचं की नाही ठरवावं. इथे मला एक मस्त कन्सेप्ट सांगायची आहे. लंघनम परम औषधम असं आयुर्वेदाने सांगितलंय. फास्टिंग इज अ सुप्रीम मेडिसिन आयुर्वेदाने सांगितलंय. नंबर 1चं मेडिसिन हे फास्टिंग म्हटलंय. बरं.
आणि ह्याच्यामध्ये सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे. हां. म्हणजे ऑटोफेगी नावाची एक कन्सेप्ट आहे जी मॉडर्न सायन्सने सांगितली आहे. आपल्या शरीरातले जे डेड सेल्स आहेत, जुने झालेले सेल्स आहेत, त्याला गिळंकृत करण्याचं काम हे फास्टिंगने होऊ शकतं आणि त्या तुम्हाला जे नवीन सेल्स निर्माण होतात ते चांगल्या क्वालिटीचे बनतात. त्यामुळे फास्टिंग इज अ सुप्रीम मेडिसिन. ह्याने काय काय होतं माहिती आहे का, स्लीप इम्प्रूव्हमेंट होते. बरं. तुमचे जी स्लीप सायकल आहे ती रेग्युलराईज व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे ग्लायकोजन रिझर्व वापरले जातात लिव्हरमधले आणि तुम्हाला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ऑफ द सेल्स वाढते. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर फॅटी लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत आत्ता, किंवा डायबिटीस ज्यांना हेरिडेटरी आपल्या आई आजीला आहे, आपल्या आईबाबांना आहे, आपल्याला होऊ नये असं वाटतंय, एक्सरसाइज करतोय, सगळं करतोय, तर तुमच्या सहनशक्तीनुसार तुम्ही 12 तास 14 तास किंवा 16 तास त्या सगळ्या प्री रिक्विजिट्सचा विचार करून फास्टिंग करायला अजिबात हरकत नाही आहे. त्याचे फायदेच तुम्हाला होणार आहेत. पण बऱ्याचदा फास्टिंग करून ॲसिडिटी पण होते. एक्झॅक्टली. मग मी तेच म्हटलं, पित्त प्रकृतीचे लोक, सुकुमार लोक ह्यांनी करूच नाही. त्यामुळे आपली प्रकृती कशी आहे हे आपण याचा विचार समजून घेणं करायचा. फार गरजेचं आहे या गोष्टी. आणि तुला माहिती आहे का, आता उपवास ही गोष्ट आहे ना, ही साबुदाणा खिचडीवाली आहे. हां, मग आता त्याने जास्त पित्त होतं हेच actually. विचारणार आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे आतापर्यंतचा, की उपवास करायचं ठरल्यानंतर हेल्दी आपल्या शरीराला कुठलीही हानी न होता त्याचा फायदा होईल असा उपवास कशा पद्धतीनं करावा असं आयुर्वेद सांगतो. उपवास म्हटला की आपल्यासमोर फक्त साबुदाण्याची खिचडी येते, पण त्याच्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचा वापर नक्की करू शकता. पचायला सोपा, अतिशय चांगलं पोषण देणारा हा राजगिरा आहे. शेंगदाण्याचा विचार नक्की करू शकता. शेंगदाण्याचा लाडू सोपं आहे, बनवायला अतिशय सोपं आहे, त्याचाही विचार करू शकता. उष्णोदकाचं पान करू शकता, म्हणजे जेव्हाही तुम्हाला भूक लागते त्यावेळेला तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, त्याचे तुम्हाला फायदेच होणार आहे. फळ, पण फळ आणि दूध एकत्र नको, हे सुद्धा आयुर्वेद सांगतं. नुसतं फळ एखादं जे तुम्हाला आवडतं ते किंवा तुमच्या प्रकृतीला बरं वाटतंय ते किंवा तुम्हाला जे पथ्यानुसार आहे ते, ह्याचा विचार करून फळ तुम्ही खाऊ शकता. मी म्हटलं तसं मोनोफ्रूट फास्टिंग हा पण एक कन्सेप्ट आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. दूध हे आहेच आहे, पण फळाबरोबर मिक्स करू नका असं नक्की आयुर्वेद सांगतं. सो ह्या सगळ्याचा तुम्ही आहारामध्ये वापर करू शकता. वरई वगैरे काय हेल्दी आहे शरीरासाठी? नाही म्हणजे साबुदाण्याला आपण तो पर्याय असू शकतो का? नक्कीच, नक्की 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 हो. फक्त आयुर्वेद हे पण सांगता की तुम्ही काय खाताय, कधी खाताय आणि प्रमाणात खाताय का. सो प्रमाण पण खूप महत्वाचं आहे. काही लोक खिचडी खाताना भरपूर प्रमाण घेतात किंवा वरीचे तांदूळ खूप खातात. मग तुम्हाला केवढी भूक आहे, काय भूक आहे, तुम्ही न्याहारीला खाताय, तुम्ही दुपारच्या जेवणाला की रात्रीच्या जेवणाला खाताय, म्हणजे वेळ पण खूप महत्वाची आहे. आयुर्वेदाने तर अष्टआहारविधी विशेष आयतनं सांगितली आहेत. म्हणजे जेवणाला बसल्यानंतर तुम्ही कसं वागायचं आहे, तुम्ही वेळा पाळायच्या आहेत, तुम्ही हसायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे, इथपर्यंत आयुर्वेद आहाराविषयी सांगतो. इतकं डीप सांगितलेलं आहे आयुर्वेदाने. सो हे सगळे पदार्थ खायला हरकत नाही, पण तुमच्या भुकेचा विचार जरूर करायचा आहे आणि प्रमाणाचा विचार नक्की करायचा आहे. बरोबर. आता मगाशी तू सांगितलंस तसं की ह्या सगळ्या ऋतूनंतर शेवटी शरद ऋतू येतो, तो सुद्धा चातुर्मासातच येतो. बरोबर. पण शरद ऋतूनंतर आणखीन वेगळ्या पद्धतीनं हवामानामध्ये बदल व्हायला लागतात. त्यावेळेला हा जो बदल असतो, तो बदल होताना आपण काय काळजी घ्यायची त्यावेळेला? बरोबर. चातुर्मासामध्ये मी वर्षा ऋतू आणि शरद ऋतू सांगितलं. सो वर्षा ऋतू आणि शरद ऋतू ह्याच्यामध्येच मुळात फरक आहे. शरद ऋतू म्हणजे साध्या बोली भाषेमध्ये आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. तर ऑक्टोबर हिट म्हटली की तिथे पित्ताचा प्रकोप आयुर्वेदाने सांगितला. त्यावेळेला चंद्राचं चांदणं असतं, पण पित्ताचा प्रकोप झालेला असतो. शीत म्हणजे रात्री थोडीशी थंडी जाणवते, सकाळी थोडीशी थंडी, पण दुपार मात्र लाही लाही होते अंगाची, इतका गरमा असतो. मग त्यावेळेला आयुर्वेदाने सांगितलंय शीत गोष्टींचा वापर करायचा, वाळा, आवळ्याचा वापर करायला सांगितलंय. आहार विहारामध्ये सुद्धा तसेच बदल करायला सांगितले. ज्या शीत गुणाच्या गुणधर्माच्या गोष्टी आहेत त्याचा वापर शरीरासाठी करायला सांगितलाय. आता ह्याच्यामध्ये बघ ना, कोजागिरी पौर्णिमा येते. हा, आपल्याला लगेच कळतं शरद ऋतू म्हटलं की कोजागिरी पौर्णिमा. पण आपल्याकडे आता कन्सेप्ट अशी आहे की डीजे लावायचा, व्हेज नॉन व्हेज पदार्थ घ्यायचे, मस्त पार्टी करायची. पण
त्याच्या बाबतीत आयुर्वेद काय सांगतं किंवा आपल्याला ट्रेडिशन आपलं काय सांगतं की चंद्राच्या शीतल चांदण्यामध्ये त्याचा संस्कार केलेलं दूध मसाला दूध म्हणून प्यायचं. म्हणजे तिथे सुद्धा ते सांगितलं आहे. आणि आयुर्वेदाचं मी का नेहमी सांगते, कारण का मन आणि शरीर दोन्हीचा पुन्हा इथे विचार केला आहे. शरद ऋतूमध्ये जशी अंगाची लाहीलाही होते, ऑक्टोबर हीट, त्याप्रमाणे मन पण आपलं विचलित होतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमा आहे की सगळ्यांनी एकत्र जमा आणि छान एन्जॉय करा कोजागिरी पौर्णिमेच्या दृष्टीने. म्हणजे तिथे एकत्र या आणि मनाची पण तुमची शांती करा, कारण आपण एकत्र ज्या वेळेला येतो, जमतो, त्यावेळेला आपलं मनही शांत होतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमा इथे येते आणि त्याच्यामध्ये दूध सांगितलंय आणि त्यात पण चंद्राच्या शीतल छायेमध्ये संस्कारित केलेलं दूध सांगितलंय. त्यामुळे शीत. आणि माझं एक ब्रीदवाक्य म्हणजे ॲन आवला अ डे किप्स डॉक्टर अवे, नॉट ॲन ॲपल अ डे. त्यामुळे आवला अ डे, कारण का पित्ताला जर तुम्हाला कमी ठेवायचं तर 2 औषधं आहेत. तूप, गाईचं तूप घरात कढवलेलं असू दे किंवा A2 टाईपचं असू दे, तूप, आणि दुसरं म्हणजे आवळा. हे आपल्या चॅनेलवर इतक्यांदा सांगून झालेलं आहे. मी हा पॉईंट मिस करत नाही. ते तरुण राहण्याचं रहस्य असू देत किंवा मग तुमच्या एजिंग साईन्स तुम्हाला कमी हवे असतील तर असू देत, किंवा मग ओव्हरऑल तुमचे केस, तुमची स्किन, ह्या सगळ्यासाठी व्हायटमिन सी इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा खूप चांगला स्रोत म्हणजे आवळा आहे. आणि मग त्याच्यावरही प्रश्न असतात की आवळा पावडर चालेल का, आवळा कँडी चालेल का. पण मी कायम सांगते की आवळा हा मिळतो, सगळ्या ऋतूमध्ये मिळतो आजकाल, आणि ब्लिंकिटवर पण मिळतो. सो तो एक आवळा काहीही करून तुम्ही तो आवळा शॉट घ्यायचा हे खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्टरही हेच सांगतायत. आता मला असं वाटतं अजून सुरू केलं नसेल तर लवकर सुरू करा. श्रावण आणि आयुर्वेद, म्हणजे श्रावणामधले सण आणि आयुर्वेद ह्याची सांगड कशी काय आहे घातलेली, कारण याचा परस्पर संबंध खूप आहेत. या सणावारांचा आपण जेव्हा आहारामध्ये बघतो त्यावेळेला किंवा सणावाराला आपण जे केलेले पदार्थ असतात त्याचा कुठेतरी संबंध आहे आपल्या आयुर्वेदिक गोष्टींची. म्हणजे जो आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या आणि दिनचर्याचा जो आहार मानला जातो ह्याचा एकमेकांशी खूप संबंध आहे. तो कसा? चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यामध्ये स्पेसिफिकली आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं म्हटलं जातं. आता कांदे नवमी आपली साजरी करून झाली, तिथे तळणीचे पदार्थ झाले करून आपले. पण आता श्रावणामध्ये मात्र आपल्याला भाजलेले पदार्थ, म्हणून नागपंचमीला बघ भाजलेल्या गोष्टींमध्ये लाह्या आणि दूध दिलं जातं. किंवा श्रावणी सोमवार आणि शुक्रवार जेव्हा येतात त्यावेळेला आपल्या घरी बायका येतात, लहान मुली येतात, तर त्यांच्या हातावरती चणे, गूळ किंवा चणे आणि दूध ठेवलं जातं. तिथे पुन्हाही भाजणं ही कन्सेप्ट आहे. श्रावणी शुक्रवाराच्या दिवशी बऱ्याच जणींकडे खरपूस भाजलेल्या डाळीच्या पुरणपोळ्या असतात ना, तिथेही भाजणं हीच कन्सेप्ट आहे आलेली. सो ह्या पद्धतीने आपण श्रावणाचा विचार करू शकतो. आणि आत्ताची जीवनशैली आपली जी झाली आहे ना, ती कार, लिफ्ट, सोफा, कमोड आणि गॅजेट या स्वरूपाची झाली आहे. आपण मशीनवरती अवलंबून आहे. मग ह्याला सगळ्याला खोड घालावी म्हणून मंगळागौर आलेली आहे बघ. मंगळागौरीमध्ये कमरेचे व्यायाम करून घेतले जातात. म्हणजे एकत्र जमायचं, छान एन्जॉय करायचं आणि त्याच्याबरोबर कमरेचे व्यायाम करायचे. कारण महिलांच्या दृष्टीने, मुलींच्या दृष्टीने कमरेचं खूप महत्त्व आहे. गर्भाशय हा अतिशय महत्त्वाचा अवयव त्या भागात येतो. त्यामुळे व्यायाम ह्या दृष्टीने सुद्धा सणवारांचं महत्त्व आहे. म्हणूनच आधीच्या पिढीकडनं सगळ्या गोष्टी शिकून पुढच्या पिढीपर्यंत न्यायच्या आहेत. मंगळागौरीची, माझी सुद्धा जेव्हा मंगळागौर झाली होती त्यावेळेला मला आठवतं आहे की भाजणीचे वडे केले होते आणि मूगडाळ तांदूळाची खिचडी केली होती. सो भाजणीचे वडे, भाजणी ही भाजून करायच्या गोष्टी, वेगवेगळ्या धान्य, डाळी हे त्याच्यामध्ये भाजून केलेलं आहे. बरोबर. मूगडाळ तांदूळाची खिचडी करताना सुद्धा मूग आणि तांदूळ भाजून मग त्याची खिचडी बनवली जाते, पचायला सोपं व्हावं या दृष्टीने. बरोबर. त्यामुळे मी नेहमी म्हणते की आधीच्या पिढीकडनं शिकायच्या गोष्टी, सणवार शिकायचे, त्यातले नैवेद्य काय दाखवले जातात हे शिकायचं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पण न्यायचं. आणि ह्याच्यासाठी सणवार आपण आधी साजरे करायला सुरुवात करायची. अगदी बरोबर आहे. म्हणजे मी या मताशी इतकी सहमत आहे. आणि हे सणवार आपल्या आयुष्यात आनंद तर देत असतात. हो. मला असं वाटतं की आपलं जे काही आपण आणि आपला मोबाईल जे एवढेच राहिलेलो आहोत
तर एकत्र येण्याची आपल्याला एक संधी मिळते त्या निमित्ताने. अगदी बरोबर. त्यामुळे मी सुद्धा आवर्जून काही सण घरामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करत असते. बरं, आता हे सगळं झाल्यानंतर आपली जाता जाता एक गोल्डन टिप असते, ती गोल्डन टिप द्या. चातुर्मासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास. जेवढा झेपतोय, ज्या पद्धतीने आपल्याला करता येतोय त्या पद्धतीने करण्याचा नक्की प्रयत्न करा. उषपपान म्हणजे गरम किंवा कोमट पाणी, तप्त शीत जल म्हणजे उकळून नॉर्मलाइज टेम्परेचरला आलेलं पाणी किंवा कोमट पाणी याचा नक्की उपयोग करा. आणि आहारामध्ये वाल, पावटे, बटाटा ह्याचा वापर टाळा. आणि आपल्या आत्ता आजूबाजूला सीझनल रानभाज्या येतात बघा वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या रानभाज्यांचा वापर नक्की करा आपल्या आहारामध्ये. कारण रानभाज्यांमध्ये जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते नंतर नाही मिळणार आहेत, हे आत्ताच फक्त मिळणार आहेत. त्यामुळे सीझनल ट्रेडिशनल रेसिपीजचा नक्की अवलंब करा. खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप छान सांगितलंस तू. आणि चातुर्मासामध्ये आपले हे उपवास का असतात, अशा पद्धतीची दिनचर्या आपण का अवलंबली पाहिजे, खूप छान समजून सांगितलंस. अजून एक विषय मला तुझ्याबरोबर डिस्कस करायचा, पण तो आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये करूया. येस, नक्की. मनापासून धन्यवाद. थँक्यू.